मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ केले होते आणि त्या ठिकाणी जाहीर सांगितले की मराठा समाजातील नवतरुणांना शैक्षणिक कामाच्या संदर्भात लगेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले दिले जाते। परंतु आजपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे वरून आदेश आले नाही असे महसूल प्रशासनाकडून कळते। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी मराठा आरक्षण आम्ही दिले असे जाहिरातीच्या माध्यमातून आवर्जूनपणे सांगतात। तर तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक टीव्ही चॅनलवरती जाहिरात येत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले। जर यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे, मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात नवतरुणांना दाखले का मिळत नाही याची देखील महसूल प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहिजे। तसेच आता 30 मार्च पर्यंत पोलीस विभागामध्ये भरतीचे नियोजन केलेले आहे, तरी 30 मार्चच्या आत 3 दिवसाच्या आत मराठा समाजाच्या तरुणांना मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले मिळावे। जर हे दाखले मिळाले नाही तर 3 दिवसानंतर चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने फार मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। सर्वात महत्त्वाचं त्यांनी 10% आरक्षण दिले, 10% आरक्षणाचा गुलाल उधळला, परंतु गुलाल उधळून मराठा समाजाला आज पावेते प्रशासकीय यंत्रणेला मराठा जातीचे दाखले मिळावे म्हणून कुठलीही तरतूद मंत्रालयाकडून झालेली नाही। म्हणून आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा तरुणांना तात्काळ मराठा जातीचे दाखले वितरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे। ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर चाळीसगाव मध्ये मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन